आणि या संदर्भातले अपडेट्स आपण जाणून घेतच राहू। आणि तुर्तास एक राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजवणारी घटना घडलेली आहे, त्या संदर्भातले आपण अपडेट्स घेऊयात। पुण्यात रेव पार्टीवर पोलिसांनी छापा टाकला आणि या रेव पार्टीवरील कारवाईत एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आलेली आहे। आणि या संदर्भात रोहित पवारांनी काय एक्सपोज केली आहेत आपण बघूयात। कथित रेव पार्टी प्रकरणात पोलीस तपास आणि न्याय वैद्यकीय चाचणी सत्य समोर येईल। हनी ट्रॅप प्रकरणात सरकारला अडचणीत आणणाऱ्या खडसेंच्या कुटुंबाच्या बाबतीत राजकीय हिशोब चुकता करण्यासाठी तर केलं जात नाही ना, हेही बघितलं पाहिजे। पण कुणी दोषी असेल तर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे। हे राजकीय षडयंत्र असेल तर राजकारणाचा स्तर खालच्या पातळीवर गेल्याचं लक्षण आहे, असं रोहित पवार म्हणतात। आणि या बातमीसोबतच आता या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय। पुढील अपडेट्स यामिनी सोबत बघत रहा एबीपी माझा।